मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर नशेखोर दोघांनी कोल्हापूर जालना एसटी बस अडवून चालक वाहकाला बेदम मारहाण केली। एसटी बसच्या समोरील भागाची तोडफोड केली, तसेच चाकूने दहशत करत रस्त्यावर धिंगाणा केला। यावेळी बंदोबस्ताला आलेल्या पोलिसालाही चाकूने भोगसून गंभीर जखमी केले। या घटनेत महादेव बाबासाहेब शिंदे हा वाहक आणि पोलीस कर्मचारी कोंडीबा सुबराव सरगर हे जखमी झाले आहेत। त्यांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। पोलिसांनी अब्दुल्ला पटेल व सैफुल्ला पटेल या दोघा संशयित नशेखोर सख्या भावांना ताब्यात घेतले आहे। त्यांच्यावर महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोल्हापूरहून जालनाकडे जाणारी एसटी बस रात्री 9च्या सुमारे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर आली असता या ठिकाणी जनावर बाजार समोर दोघा तरुणांनी सदरची बस अडवून सदर धिंगाणा केला, तसेच एसटी बसच्या काचा फोडल्या। त्यावेळी दोघे तरुणांनी चालक आणि वाहकाला बेदम मारहाण केली। यावेळी त्यांना अडवणाऱ्या पोलिसालाही त्यांनी चाकूने भोकसले। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या दोघा नशेखोर तरुणांना चोप दिला। जखमी नशेखोर तरुणांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले। या दोघा नशेखोर तरुणांनी रुग्णालयात सुद्धा जोरदार धिंगाणा घातला। सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक किरण चौगुले, स्थानिक गुन्हा अधिवेशन शाखेचे संजीव झाडे, महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे संदीप शिंदे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा मिरज रुग्णालयात शासकीय दाखल झाला। मात्र या प्रकाराने मिरज शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे। आज साधारणतः 9 वाजता एक इन्सिडेंट घडला आहे। त्याच्यामध्ये 2 इसम होते जे त्यांचे एसटीचे भांडण चालू होतं। त्या भांडणाच्या वेळेला आपले बीट पेट्रोलिंग करणारे कोंडीबा सरगर आणि त्यांचे दुसरे साथीदार हे दोघेही तिथे पोहोचले आणि जे भांडणं करणारे होते त्यांना या दोघांना अडवायचा प्रयत्न केला। तेव्हा त्यांनी त्यापैकी एकाने हा चाकू मारला, आमच्या एका पोलिसावर हल्ला केला, ज्याच्यामध्ये त्याच्या उजव्या बरगडीच्या खाली एक जखम झालेली आहे। सध्या त्याचा ट्रीटमेंट ही ICUमध्ये मिरज सिव्हिल हॉस्पिटलला चालू आहे। दोन्ही जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पुढील सर्व कायदेशीर प्रक्रिया, गुन्हे दाखल करणे, आरोपी अटक करणे ही महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन करत आहे।